गिरीश महाजन असं म्हणतायत की विजय शिवतारेंशी काल फडणवीसांशी बोलणं झालं, महाजन त्यांचं बोलणं झालं आणि येत्या 2-3 दिवसात ते निर्णय बदलतील असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, निर्णय बदलणे मला नाही वाटत आता हे इतके पुढे आपण गेलो. पण एक आहे, जसं एकनाथभाई शिंदेंशी माझी जवळीक आहे तसंच या महाराष्ट्रातला दुर्दैवाने ते मुख्यमंत्री परत झाले नाही, हे त्यांचं नुकसान नाही, महाराष्ट्राचं नुकसान झालं. अतिशय प्रचंड ताकदीचा डेडिकेटेड महाराष्ट्रासाठी असणारा, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी असणारा, निव्वळ जातीचं राजकारण करून काही लोकांनी त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला. मला प्रचंड आस्था आणि प्रेम आणि निष्ठा जशी एकनाथभाई शिंदेंबरोबर आहे तशीच देवेंद्र फडणवीसांच्याबरोबर आहे. पण मी माझी बाजू त्यांना समजावेल निश्चितपणे, जसं त्यांनी सांगितलं भेटतील वगैरे तर भेटू, आणि माझी बाजू मी निश्चित समजावून सांगेल की काय हेतूने आपण हा सगळा मतदारसंघ लढतो आहे आणि याच्यातून काय होईल हे ग्राउंड लेवलची संपूर्ण माहिती मी त्यांना देईल आणि त्याच्यातून मग ते निर्णय घेतील. मला खात्री आहे की मी ही सर्व माहिती ग्राउंड लेवलची त्यांना दिल्यानंतर, इनफॅक्ट आता 3 दिवस झाले मी डिक्लेअर केलं मी इलेक्शन लढणार. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदेभाई असतील, साहेब असतील किंवा अगदी अजितदादा असतील, त्यांनी ग्राउंड लेवलवर आता सर्वे घ्यावेत. 8 दिवसामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर मी माझी बाजू त्यांच्याकडे मांडेल. हे का सगळं चाललं हे देखील सांगेल. त्याच्यानंतर निर्णय होईल. आता युटर्न नाही, नो युटर्न नाही. म्हणजे असं नाही की माझ्या नेत्यांशी उर्मटपणा मी करेल, नाही, मी माझी बाजू मांडेल आणि मला ती युटर्न घ्यायला लावणार नाहीत अशी मला खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.